नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज बघू शकता पूर्ण कालोख आहे माझ्या बाजूला। बघा कॅमेऱ्याच्या वरून फ्लॅश काढली का, बघा काय हाल आहे बघा। आज एकदा बॅक कॅमेरा ओपन करून तुम्हाला सीन दाखवतो, काय सीन चालेल। हा बघा कालोख किती आहे गाइस। ह्या कालोखात अजून सनराईज पण झाले नाही आणि त्याच्या अगोदरच तुमचा भाव निघालाय कॉलेजला जायला। तर चला आज कॉलेजला जाऊ, बघूया आजचे सीन काय होत आहेत। चला बघा पूर्ण सुनसान एरिया, तुमचा भाऊ एकटाच त्याच्यामध्ये। चला चालत चालत मस्त जाऊ आरामात। मित्रांनो बस पण आपल्याला भेटले आणि काका आपल्या वरती बसत बस आले डेपो मध्ये। रेडिएटरचं काहीतरी हे झालंय, लिकेज झालंय, त्यासाठी आलेत। बघू काय होतंय। मित्रांनो टायर घेतलाय, बसमध्ये टायर वगैरे ठेवलाय, काहीतरी टायराचा इश्यू झालाय। तर चला डायरेक्ट बस स्टँडला जाऊन साईलचा वेट करायचा आहे। तर एकदा ड्रायव्हर चेंज चाललाय काय समजतच नाही, तर बघूया चला काय होतंय। तर मित्रांनो हाल इतके बेहाल आहेत, बघू शकता। कंडक्टर काकांना पण इथं बसमध्ये चढून नाही देत, इतकी बसमध्ये पब्लिक आहे। पूर्ण बस फुल पॅक आहे। अरे अरे मध्येच अनाउन्समेंट करतात ना, बघा ड्रायव्हर पण उतरून आला शेवटी जागा करायसाठी, कारण कंडक्टरला जागाच नाही। बघा कसं चढायला लागतो, स्ट्रगल। कंडक्टर काका भडकलेले आहेत, बघू शकता गाईज, कारण की त्यांना बसमध्ये चढूनच नाही देत। आणि ही आता अजून एक बस आले, त्यामध्ये शक्यतो छत्री असू शकतो, काय माहिती कोण छत्री आहे का नाही। मित्रांनो फायनली काका चढले आतमध्ये बसमध्ये, पण तिकीट कसा काढतील आता, पूर्ण फुल पॅक आहे बस आहे। बघा बसचे हाल पूर्ण बेहाल आहेत। मित्रांनो आपली बस पण लागलेली आहे, तर चला जाऊ। तर आपली व्हिडिओ जी व्हायरल झाले, तुला कसं वाटतंय? 1 लाख व्ह्यूज आले एका व्हिडिओला आपल्या। एकदा 10-12 लाडू फुटलं म्हणत, 10-12 लाडू फुटले काय म्हणत। आणि दुसरी आपली व्हिडिओ आहे ती नेमकी झाली, कसं वाटते? तिची तू स्टोरी पण नाही टाकली, इतकं तुला घमंड आला लगेच। ते फोनचा भले असू दे काही, पण तुला इतका घमंड आला की तू एका 1 लाख व्ह्यूज मध्येच तू पिघललास, की तुला एवढा ॲटिट्यूड आला लगेच। तू आपला सगळे बस स्टँडला माझ्याकडेच बघतात, मी ब्लॉग बनवते, तर साधा काम नाही ना ब्रो। काय रे बाबा, मी गरीब म्हणून। छत्री छत्री साईन कुठे आहे ना? मित्रांनो हा छत्री आहे, हा आता जस्ट सांगत होता, आता पलतोय। हा बोलतोय ह्याच्या घराचा लाईट बिल 70 रुपये आलाय। 70 रुपये लाईट बिल, भाई कुठल्या जमान्यात जगतोय? 70 रुपये लाईट बिल आलाय। आणि एक माझं घर आहे जिथं माझ्या घरी लाईट बिल किती आलाय माहितीये तुला? लाईट बिल किती आलाय माहितीये? तुझ्या किती पटीने जास्ती होईल माहितीये तुला? आता बऱ्याच पटीने व्हायला, जाऊ दे। तुला मी बिलाचा फोटो पाठवतो, कारण का सांगू, माझा 8,800 बिलाचा फोटो पाठवतो, तू इथं बाजूला असं पिक। हा चालेल। किती 70 रुपये तुझ्या तोंडाने बोल ना एकदा, नाही बोलायचं एवढा काय लागतो? आणि माझं एक तर लाईट 8,800 माझं लाईट बिल आलाय, आणि एवढा कमी, कारण की माझा आणि तसं चालू असतो घरात सर्व। बोल आता छत्री। आपण जाऊ। अरे पण तुला पोरीच पाहिजे रे नुसता। काकी जर तुम्ही ब्लॉग बघत असतात, म्हणजे सार्थकची मम्मी जर तुम्ही ब्लॉग बघत असाल, तर बघा तुमचा पोरगा नुसता पोरींच्या पाठी धावत असतो। काय बोलायचं त्याला? हा बघा, अरे काय रे तुला सुचत तरी तू ऑन कॅमेरा तर घाबरतोस का बोलायला? पहिला ऑन कॅमेरा बोलायला सगळा हे तडपडायचं असतं। दिमाग खराब हो जाएगा। मैं गाली नहीं दे सकता। गाली नहीं दे सकता, मैं गाली लेता ही नहीं ब्लॉग में, तूने दी तभी मैं कट कर देता हूँ ब्रो। गाली नहीं दे सकता। मित्रांनो आपली बस आले, जास्ती टाइम न घालवता आहे बघा बसला पब्लिक चेक करा, पब्लिक। तर मित्रांनो बसमध्ये आपल्याला जागा वगैरे भेटले, तर छत्री आज ब्लॉग जास्ती बनवून जमणार नाही, पण आपल्या रील्स वगैरे बरेच बनवायचे, बॅकअप पाहिजे तेवढा स्टोरेजला। सोहम। तर मित्रांनो आता बस वगैरे थांबले आपल्या स्टॉपला, आता जाऊ कॉलेजला। हा बघा, हा
आता जाऊ कॉलेजला आम्हाला पण दाखव जे तुला पण दाखवला की बादशाह असा पाहिजे माणूस. आता इथे गेमिंग करतोय बघू शकता. आणि फेमस मित्रांनो छत्रीवर कसला जो वाटतंय आई शपथ. त्यातून दिसतंय तरी काय काय थांब बघू कसं दिसतंय त्यातून. बघा काय काय दिसतोय बघा ह्यातून. ओ हो छत्रीच्या चष्म्यातून बघा कसा लुक येतोय पूर्ण. बघा छत्री चष्मा. मित्रांनो आता शिंचन पण आलाय. शिंचन लगेच तोंड लपवतो. ब्लॉग चालू केला का बघा. शिंचनाला ऍक्सेस घेऊन त्याची. मित्रांनो वर्गात आलोय. मित्रांनो आता कॉलेजमध्ये अरे हा कुठे झाला राजा. तर मित्रांनो आता कॉलेजमधून निघतोय जायला होऊ शकता. निघालोय. सीन असं झालं की मला जर सुद्धा बँकमध्ये काम आहे. अजून 2-3 कामं पण आहेत. ते पण आता बॅक टू बॅक करायचे. छत्रे हा सिटी वाजवत होता आणि आम्हाला वरडा खायला भेटत होता मॅडम. आणि मेन म्हणजे बसा तिला बोलतात बॅट. तिला बोलतात बॅट. बघा बॅट त्याची. आम्ही पण ह्याच बॅटीने खेळायला येतो क्रिकेट शाळेमध्ये. तर मेन म्हणजे बँकमध्ये माझं काम आहे आणि त्यानंतर अजून 2-3 कामं आहेत. ते कामं निघतो त्यामुळे रील बनवू नाही शकत आता. समजला छत्री. तरी पण आपण एक रील बनवले ती आज पोस्ट करू. ओके चालेल ना. रडू नको फक्त तू. तुझा आयडी माझ्या फोन मध्ये खोलून दे म्हणजे मी ऍक्सेप्ट करेन ते हे. चालेल चल. तर चला बॅक टू बॅक सीन बघू कसे होते. सो गाईज तुम्हाला बघायचंय ह्यानी रील बनवली. आता आमची ती किती 1 लाख जाणार आहे. 1 लाख गेली. ह्यानी रील बनवली टाकली ह्यानी आणि व्हायरल माझ्या मुलं झाली. हे काय पार्टी तुझ्याकडून घेऊ आम्ही. ते पार्टी माझ्याकडून घेतली. मग पार्टी तू दे कारण की नाव तुझा होता. हा नाव तुझा होता मग पार्टी तुझी. भले एडिटिंग साक्षीचं पण नाव होतं. साक्षीकडून घ्या. साक्षी कोण साक्षी काय माहित कोण आहे ते. साक्षीला धरा. आम्ही फक्त साक्षी काढलं ना कोणतरी साहिलची असेल साक्षी. तर मित्रांनो एवढं पण क्लोज. तर मित्रांनो हा छत्री ह्याला ओळखत असाल. ह्याला मी अरे माझं खरं नाव तरी सांग. सार्थक. तर ह्याला मी इतका फेमस केलं ना ह्याला. तर ह्याची एक्स गर्लफ्रेंड तिने ह्याला फॉलो बॅक दिलाय भाई. फॉलो बॅक. मम्मी व्हिडिओ बघा लोक मार खायला असेल. सॉरी फॉलो बॅक नाही दिलाय. फॉलो केला ह्याला. टाकू नको. हा ह्याच्यात ऍटिट्यूड इतकं का हा फॉलो बॅक देत नाही. म्हणजे बघा आपल्या बंद फेमस किती झालाय भाई. एक्स गर्लफ्रेंडला सोडतोय भाई. नाही रे नको टाकू नको. मम्मी बघते ब्लॉग. मम्मी तिची पप्पा पण बघतात. तर मित्रांनो 2 कामं अजून म्हणजे हेच झाले. अनसक्सेसफुल झाले 2 कामं. अजून आहेत ते काम पेंडिंग आहेत ते करून टाकतो. 2 होतील सक्सेसफुल. माझा झाला सक्सेस. ह्याचा काम सक्सेसफुल झाला बट माझा अनसक्सेसफुल झाला काही कारणानिमित्त. ते तुम्हाला सांगतो नंतर. आधी पहिले एक काम आहे ना तो जरा पटकन करून येतो. ICICI बँकमध्ये जरासं काम आहे थोडंसं. बँकमधलेच आपले कामं असतात तुम्हाला माहिती. चला जरा बँकमध्ये जाऊन येतो. मित्रांनो पाठी बघू शकता. बँकमध्ये ब्लॉग बनवू नाही शकत पण बाहेरूनच दाखवते. आता हा आपला काम होतोय पेंडिंग आहे थोडासा. हा आता लगेच डन होईल थोड्या वेळातच. तर निघू आपण लगेच. झालंय बहुतेक डन. चला मित्रांनो बँकेतला आपलं काम झालंय. हा बघा बँकेतला काम आपला बघा दिसतोय गाईज. दिसला. जास्ती काही दाखवत नाही. जास्ती काही दाखवण्यासारखी गोष्ट नाही. थोडीशीच आहे. मित्रांनो शक्यतो आपली बस लागले वाटते पण ह्या बसने आपल्याला जाऊन काही जमणार नाही. थोडं काम आहे आपल्या 2-3 ते करायचे. त्याच्याशिवाय जाऊ नाही शकत. छत्री गप्प बसमध्ये बसून नीट निघत गप्प कल्टी मारत होता. ती बस लागली. साहिल असेल बसमध्ये. साहिल गेला असेल चढला असेल. तो ऍक्टिव्ह नाही इतका तरी पण चढला असेल तू बस. चल बघूया बघतच. तर मित्रांनो साहिल चाललाय धोका देऊन. ही बघा ही गर्लफ्रेंड काय छत्री बघा बस हलवते पूर्ण. बस हालते त्याच्याने. वरडा खाशील गप. डबल डोर पाहिजे. हा डबल स्टोरेज वरच.
हा फ्रीज कसा आहे साईजने थोडा मोठा आहे, त्याच्यापेक्षा साईज साईज मोठा 236 242 आहे. नंतर ह्याला तुला वर्क विदाऊट स्टेपलर आहे. ह्याच्यावर तू म्हणजे तुला परत घेणार परत स्टेपलर लावणार. आता घेतलेली वस्तू टिकल्या पाहिजे प्रत्येकाला, बरोबर. त्याच्यासाठी काही गोष्टी असतात बाबा, बरोबर ना. तर त्याच्यासाठी हा 100 to 310 पर्यंत, म्हणजे आता 100 to 310 पर्यंत काय आता फ्रीज कशामुळे होतो, व्होल्टेजमुळे होतो. कमी झाला तरी कूलिंग सर्वात फास्ट. आईस पीस करू शकता, म्हणजे तुला आईस ह्याच्यासाठी वगैरे, आणि ह्याच्यामुळे आईस्क्रीम वगैरे तुम्ही जमवू शकते. सर्वात फास्टेस्ट कूलिंग आहे. कूलिंग इथून इथे येते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता घरच्यांना आता तुझं आहे व्हिजिटेबल ट्रे सर्वात मोठा आहे. म्हणजे कसं आहे, हा घेतला व्हिजिटेबल ट्रे किती मोठा आहे. हां बरोबर, म्हणजे मोठा आहे. म्हणजे कोबीचा कांदा, कलिंगड वगैरे तुम्ही जे प्रॉपर ठेवू शकता, काही ठेवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आता तुला मी आपण ह्याच्यामध्ये दाखवतो, हा घे एक्झाम्पल, याच्यामध्ये कसं खूप छोटा आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे काय आहे, जर असं लावलं हां बरोबर, ठीक आहे, तू पण दोनदा म्हणजे इन केस ऑफ ॲक्सिडेंटली तो पडलं तर तोही तुटणार. बरोबर. तर मित्रांनो दुसरा पण फ्रीजचा काम होता आपला, पण कंप्लीट झाला आहे. पण म्हणजे तो म्हणजे पेंडिंगवरतीच ठेवला आहे, कारण की बघू कसं काय प्लॅन होते माझा. सध्या तर म्हणजे कन्फ्युजन होता तो जरासा लांब झाला आहे. कुठला म्हणजे फायनल करायचं तर जरा सोप्पा झाला आहे. आता बघू अजून थोडंफार अजून पण कन्फ्युजन आहे. तो कन्फ्युजन पण लांब करू आपण घरात जरासा फॅमिलीसोबत डिस्कस करू कसं काय म्हणजे काय कसं करायचं, मग आपण फायनल डिसिजन घेऊ. नाही आता अरे काय यार तुझं झूम नाही होत. हे लिस्टी वाल्यासारखी वाटली ना मला. कॅमेरा त्या दिवशी काय लावलेला माहितीये मला काय गाईस, त्या दिवशी जाऊ दे मी सांगत नाही. शर्टाला काय लागलेलं आहे ते त्या दिवशी दीदीचा धक्का लागला तर दीदीचा लिस्टिकचा डाग पडला. नक्की दीदीचाच होता ना लिपस्टिकचा डाग? हो तरी हो नक्की खरं बोल. ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा काय कोणाचा होता? माझ्या दीदीचा होता तो. जोरात. कॉलेजला लेक्चर बंक करशील आता? लेक्चर बंक केलेस तर ते दादासारखं तुला तिथं पेंटिंग करायला लागल. कंट्रोल. तू नाक का असा हे करतोस वरती देतोस असा असा? हो काय, नाक लाल केलेस त्याच्याने तसं करून. मित्रांनो बस भेटली मला, पण आपला छत्री कसा आलोय माहितीये? अरे माझी फाटली. मोबाईल बोललो, एक मोबाईल बाजूला पडला ना, मला वाटलं माझा मोबाईल पडला. मोबाईल खेचतोय छत्री आपला शिंचन. कोणाला? तर मित्रांनो आतापर्यंत बघितलातच तुम्ही, मी बस म्हणजे इतका ब्लॉग बनवला की बस पर्यंत आलो आणि बस मधला ब्लॉग वगैरे बनवला. त्याच्या अगोदर मी फ्रीज वगैरे बघायला गेलो, त्याच्या अगोदर बँक मध्ये गेलेलो कामा रिलेटेड, त्याच्या अगोदर 2-3 कामं होते ते दाखवले नाही ब्लॉग मध्ये, कारण की त्यावेळेला विसरूनच गेलो ब्लॉग बनवतोय मी. कामात नो ब्लॉग, कारण काम असतो. कामात मी नाही जास्ती ब्लॉग बनवतो, तुम्हाला माहितीच असेल. मिनी ब्लॉग पण बघतो तुम्ही. आणि त्यानंतर मग विचार केला घरी आल्यावरती फ्रीजचा वगैरे, मग फायनल केला. आणि आता मगाशी आला फ्रीज. तुम्ही बघा, हा फ्रीज जास्ती का आवडला माहितीये? एकतर मेन म्हणजे कलर, आणि दुसरा म्हणजे फ्रीज घ्यायचा होता तर मला असाच घ्यायचा होता मला, या कलर मध्येच, म्हणजे अशा डिझाईन मध्ये. तर हाच घेतला. पहिला पण LGचाच होता, त्याच्या अगोदर वर्लपूलचा होता, त्याच्यानंतर पण वर्लपूलचा होता, त्याच्यानंतर LGचा होता, आणि त्याच्यानंतर आता एक LGचा आहे. फ्रीज आपल्या इथे टिकतच नाही जास्ती टाइम, तरी पण तो अगोदर वर्लपूलचा होता, तो सर्वात भारी टिकलेला सर्वात पहिला होता तो. आणि त्यानंतर मग तो अजून चालू आहे, पण तो आता आपल्या दुसऱ्या घरात आहे. आणि ह्याच्यावरती मी कॉन्टेंट नव्हता बनवायचा, पण ह्याच्यासाठी पण एक काही ना काहीतरी कारण आहे, त्याच्यावरती मी बनवतोय. तो कारण मी सांगत नाही ऑन कॅमेरा, थोडा सिक्रेट राहू दे. थोड्या दिवसांनीच तुम्हाला अनवील करेन तो पण काय आहे कारण. मी ज्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ बनवली, तर समजून जा काय असेल ते. आणि ह्या मम्मीची खुशी तर बघायलाच नको होती, खूपच डेंजर होती मम्मीची, भावाची. आणि माझी पण खुशी खूपच आता ढगात आहे, कारण की काहीतरी आहे त्याच्या मागचं कारण, ते तुम्हाला नंतर कधी सांगेन, कारण नजर इज रिअल ब्रो. तर मित्रांनो हा बघा, हा आपला ओल्डवाला फ्रीज हा असा होता काहीतरी, आणि ह्याची पण कंडिशन बघू शकता, काय पूर्ण बॅड झालेली कंडिशन. हा पण LGचाच आहे, आणि आपली जास्ती तर वस्तू LGच्याच असतात. हा बघा ह्याचा स्टोरेज,
त्याची पूर्ण वाट लागलेली आहे. जाऊ दे. हे बघा कडी वगैरे अशी लावून ठेवलेली, कारण नवीन अपग्रेड करायचा होता पण थोडंसं वेट करत होतो. आणि त्यानंतर हा त्याचा दुसऱ्याचा बॉक्स नवीन आहे त्याचा होऊ शकता. आणि आता नीड संपली का असंच होतं काय सगळ्या गोष्टींसोबत. गरज संपली का माणूस असंच टाकून देतं. हा बघा ह्याला ह्याची गरज संपली तर आता हा बाहेर टाकून ठेवला. तरी पण हा पण चालू आहे, हा बंद पण नाही पडला आहे. पण हा बाहेर टाकण्याचा रिझन म्हणजे हा थोडा त्याच्यापेक्षा उंच आहे मेन म्हणजे. आता बॉक्सनेच तुम्हाला आयडिया लागत असेल, कारण की हा बॉक्समध्ये थर्माकोल वगैरे असतो. हा इतका असेल, तो इतक्या साईजचा म्हणजे छोटा आहे त्याच्यापेक्षा. एकदा दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हा होऊ शकता, हा असा आहे फ्रीज. तर वरचा सेक्शन असा आहे. हे टेप वगैरे लावले त्यामुळे काढून येत. हे तुम्हाला जास्ती काही सांगायची गरज नाही, माहितीच आहे. आणि खालचा रो स्टोरेज वगैरे बेस्ट आहे एकदम होऊ शकता. एक ट्रे आणि पूर्ण सर्व टेप लावले नवीनच आहे ना म्हणून. अजून चालू नाही केलं कारण की अजून 2 तास पण नाही झालेत आणलेले, त्यामुळे आपण LGच आहे होऊ शकता. कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.